मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनांमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीने कालपासून बेमुदत उपोषण सुरू आहे। महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच होतं। या उपोषणात राज्यभरातील प्रशिक्षणार्थी सहभागी झालेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींची सध्या कार्यरत असणाऱ्या ठिकाणी आहे त्याच वेतनावर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। याबाबत तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलं होतं। याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सांगलीत हे आंदोलन सुरू करण्यात आले। प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत आस्थापनेत नेमणूक ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा, रुजू दिनांकापासून वयग्राह्य धरण्यात यावं, सध्या देण्यात येणारेच वेतन देण्यात यावे, युवकांची गरज असेपर्यंत ही नियुक्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले। दुसऱ्या दिवशी या आंदोलनाला खासदार संजय देशमुख, अकोल्याचे काँग्रेसचे आमदार नितीन देशमुख, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, राज्य विद्यार्थी हक्क कृती समितीचे लातूरचे आकाश सावंत, माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक तौफिक शिकलगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक पद्माकर जगदाळे आदींनी पाठिंबा दिला असून समाजातील विविध स्तरातून उपोषणाला पाठिंबा मिळत असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी सांगितले। आम्ही आज सांगलीमध्ये काल कृष्णामाई घाटावरती आम्ही आंदोलन चालू केलं, पण त्या ठिकाणचं जे परिस्थिती बघता त्या जी संस्थान गणरायास जी संस्थान आहे त्या संस्थान डबल सरकारची जी जागा आहे त्या ठिकाणी दिवसभर पावसामध्ये बसलो, दिवसभर पूर्ण त्या ठिकाणी बसल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं की ही संस्थांची जागा आहे, परवानगी त्या ठिकाणी नाकारली। संस्थांना देखील आम्ही मागणी केली होती की 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुख जी मंडळी आहेत ते सगळे इथे येणार आहेत, त्यांचं या ठिकाणी अमरण उपोषण आहे, पण हे उपोषणासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही। तरी देखील आम्ही आमच्या उपोषणावर ठाम होतो। तिथून आम्ही डायरेक्ट परवानगी परत नगरपालिकेची घेतली आणि स्टेशन चौकामध्ये आज आम्ही उपोषणासाठी बसलेलं आहे। पण आमचं इथं उपोषण थांबलेलं नाही। आज कालचा दिवस गेला, आजचा दुसरा दिवस चालू आहे, तरी देखील प्रशासनाच्या माध्यमातून दखल घेतली नाही। जर समजा आजच्या दिवसामध्ये जर दखल प्रशासन नाही घेतली तर उद्या हजारोच्या संख्येनं पुन्हा प्रशिक्षणार्थी इथं सांगलीमध्ये येतील आणि इथून पुढच्या काळामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जो रोष असेल मुलांचा, युवकांचा, तो सरकारला बघायला भेटेल। कारण ह्या मुलांची जर परिस्थिती बघितली सध्याची तरी तरुण मुलं आहेत, जो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा यासाठी आमचं अमरण आणि त्याग उपोषण या ठिकाणी चालू आहे। आता फक्त पाणी पिणं चालू आहे। जर समजा आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर पाणी देखील पिणं बंद करून या ठिकाणी अमरण उपोषण या ठिकाणी करण्याचा इशारा या माध्यमातून